सरत्या वर्षाला निरोप देताना 31ला जेवढं महत्त्व असतं तेवढंच महत्त्व नवीन वर्षाचं स्वागत करताना पहिल्या सूर्योदयाला असतं। नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय सुद्धा अनेकांसाठी महत्त्वाचा असतो। नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि नवी ऊर्जा देणारं सूर्यदर्शन 24 तासवर तुम्ही पाहताय। मुंबईसह राज्यामध्ये सध्या गुलाबी थंडी अनुभवायला मिळते आणि गुलाबी थंडीमधलं हे नवीन वर्षाचं पहिलं सूर्यदर्शन ऊर्जा देणारं आहे। देशभरामध्ये आणि जगभरात मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलंय। सरत्या वर्षाला निरोप देताना सर्वत्र जल्लोष आणि उत्साह दिसून आला। रात्री 12च्या ठोक्याला फटाक्यांच्या आतिषबाजीत नवीन वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं आणि सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताचा हा उत्साह दिसत होता। सरत्या वर्षाला निरोप देताना समुद्र किनारे गजबजले, रस्त्यांवर हा उत्साह सळसळताना दिसत होता। नाशिककरांनी गोदाकाठी नववर्षाचे स्वागत। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। हिंदू संस्कृतीनुसार केलं। यावेळी ढोल ताशांचा गजर, भजन संध्या आणि त्याचबरोबर सद्गुरू स्वामी सोमनाथ श्रमजी महाराज यांची आशीर्वचनं या माध्यमातून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं। यासाठी गोदाकाठी दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली आणि या निमित्तानं हजारो नाशिककर गोदाकाठी जमलेले होते। अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातल्या शिंदेगावमध्ये कुस्ती स्पर्धा भरवून सरत्या वर्षाला निरोप दिला गेला। 31 डिसेंबरला गाव तसंच परिसरातल्या तरुणांनी दारू पार्टी न करता खेळाकडे वळावं यासाठी या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं। राज्याच्या वेगवेगळ्या भागातील कुस्तीपटूंनी यामध्ये सहभाग घेतला। कुस्तीप्रेमींनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान सहकुटुंब शिर्डीमध्ये साई दरबारी दाखल झाले। नववर्षानिमित्तानं त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। अनेक वर्षांपासून आपण 31 डिसेंबरला साई दर्शनाला येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविकांनी नाशिकच्या सप्तशृंग गडावर गर्दी केली। भाविकांना आदिमायेचं दर्शन मिळावं यासाठी मंदिर 24 तास खुलं ठेवण्यात आले। मुंबईमध्ये वरळी इथल्या गोपचर बिल्डिंगमधल्या रहिवाशांनी नववर्ष स्वागत निमित्तानं अनोखा देखावा साकारला। सध्याचं राजकारण योग्य आहे की अयोग्य हा सर्वसामान्य जनतेला प्रश्न या देखाव्यातून मांडण्यात आला। यावर अनेक नागरिकांनी बोलक्या प्रतिक्रिया दिल्या। राज्यातल्या लयाला गेलेलं राजकारण सुधारावं असा संदेश यामधून दिला गेला। मुंबईमध्ये भांडूप इथं वाढत्या गुन्हेगारी विरोधात व्यसनमुक्तीचं अभियान सुरू करण्यात आले आणि त्याचाच भाग म्हणून अखिल भांडूप वारकरी संप्रदाय मंडळ आणि इतर स्वयंसेवी संस्थांनी भांडूपच्या लालाशेठ कंपाऊंड परिसरात दुधाचं वाटप केलं। दूध पिऊन नवीन वर्षामध्ये व्यसनमुक्तीचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं।